Hello students, I am Kamal Dhake. Today we are going to continue third chapter Diversity in Living Things and their classification. First, we see need for classification of plants. Up to now, information about lakhs of plants has been collected. In the diversity in plants, they are classified for the sake of convenience on the basis of the similarities and differences in their structure, their organs and their characteristics. आजपर्यंत लाखो वनस्पतींची माहिती गोळा झालेली आहे. वनस्पतींच्या अभ्यास करणं सोपं जावं यासाठी त्यांचं वर्गीकरण करण्यासाठी त्यांची रचना, त्यांचे अवयव आणि त्यांची वैशिष्ट्ये यांच्यामधील साम्य आणि भेद विचारात घेऊन त्यांचं वर्गीकरण केलं जातं. द सायंटिस्ट कॅरोलस लिनियस मेड द फर्स्ट सायंटिफिक क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. Initially, it was his method of classification that was used by all. वैज्ञानिक किंवा शास्त्रज्ञ कॅरोलस लिनियस हे पहिले असे शास्त्रज्ञ होते की ज्यांनी शास्त्रीय पद्धतीने वनस्पतींचं वर्गीकरण केलं. सुरुवातीला त्यांच्याच पद्धतीनुसार वनस्पतींचं वर्गीकरण सर्वत्र केलं जाईल. लेट अस लर्न अबाउट क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. आता आपण वनस्पतींचं वर्गीकरण पाहूया. वी कॅन इझिली नोटीस द डिफरन्सेस इन द शेप अँड हाईट ऑफ द प्लांट्स इन आवर सराउंडिंग्स. इट इज इझी टू क्लासिफाय द प्लांट्स ऑन द बेसिस ऑफ धिस ऑब्झर्वेशन. आपल्या सभोवताली आपण अनेक प्रकारच्या वनस्पती पाहतो आणि त्यांचा आकार, त्यांची उंची यामधील भिन्नतेवरून आपण त्यांचं सहजपणे वर्गीकरण करू शकतो. According to the size and height of their stems, plants can be classified into three types: trees, shrubs and herbs. वनस्पतीच्या खोडांचा आकार आणि उंची यावरून वनस्पतींचे तीन प्रकार पडतात: वृक्ष, झुडूप आणि रोपटे. ट्रीज म्हणजे वृक्ष, श्रब्स म्हणजे झुडूप आणि हर्ब्स म्हणजे रोपटे. फर्स्ट वी सी अबाउट ट्रीज म्हणजे वृक्षाबद्दल आता आपण माहिती घेऊया. Some plants grow tall. Their stem or trunk is hard and strong. They have branches at some height above the ground. They bear flowers and fruit for many years. Such plants are called trees. Trees are tall, big and perennial. That is, they live for many years. Trees म्हणजे वृक्ष. काही वनस्पती खूप उंच वाढतात. त्यांचं खोड खूप टणक आणि मजबूत असतं आणि त्यांना जमिनीपासून काही उंचीवर फांद्या फुटतात. त्यांना खूप वर्ष फुलं येतात, फळं येतात. अशा वनस्पतींना आपण वृक्ष म्हणतो. वृक्ष हे खूप उंच असतात, मोठे असतात आणि बहुवार्षिक असतात, म्हणजेच ते अनेक वर्षे जगतात. सेकंड टाईप ऑफ प्लांट्स इज श्रब्स. सम प्लांट्स ग्रो क्लोज टू द ग्राउंड. They give out branches very close to the ground. They are shorter and smaller than trees, but they have a thick and hard stem. The oleander, hibiscus, lantana, coranti and rose are shrubs that may grow up to 2 to 3 meters. Shrubs म्हणजे झुडपे. काही वनस्पती जमिनीपासून जवळ वाढतात, म्हणजे कमी उंचीवर वाढतात. त्यांना जमिनीपासून खूप जवळ फांद्या फुटतात. त्यांची उंची पण वृक्षांपेक्षा खूप कमी असते. ते आकाराने पण वृक्षांपेक्षा लहान असतात, पण त्यांचं खोड खूप जाड आणि मजबूत असतं. ओलिएंडर म्हणजे घाणेरी, जास्वंद किंवा लँटाना, कोरांटी अशा जे छोटे प्लांट्स आहेत, वनस्पती आहेत किंवा गुलाबासारखी वनस्पती, हे सगळे झुडपं आहेत आणि त्यांची उंची जमिनीपासून 2 ते 3 मीटरपर्यंत असते. थर्ड टाईप ऑफ प्लांट्स इज हर्ब्स. हर्ब्स म्हणजे रोपटे. हर्ब्स ग्रो 1 to 1.5 meters tall. The stem of herbs are green and quite flexible as compared to those of trees and bushes. Herbs may live for a few months or up to 2 years. हर्ब्स म्हणजे रोपटी
1 ते 1.5 मीटरपर्यंत उंच वाढतात. त्यांचं खोड अतिशय लवचिक असतं आणि हिरवं असतं. वृक्षांच्या खोडापेक्षा किंवा झुडपांच्या खोडापेक्षा ते खूप मऊ लवचिक असतं आणि रोपटी काही महिन्यांपासून ते 2 वर्षांपर्यंत जगू शकतात. फॉर एक्झाम्पल फेनुग्रीक और कोरिएंडर, पेरिविंकल, एट्सेट्रा. नाउ let us learn about one more type of plants, that is vines. Some vines need vertical support for growing while some others spread on the ground. आता आपण वनस्पतींचा आणखीन एक वेगळा प्रकार बघूया, वाईन्स. वाईन्स म्हणजे वेल. काही वेलींना भिंत किंवा इतर वनस्पतींचा यांचा आधार लागतो वाढण्यासाठी, तर काही वनस्पती जमिनीवर पसरतात. तर ज्या वेली वनस्पतीच्या किंवा भिंतीच्या आधाराने वाढतात त्यांना आपण क्लाइंबर्स म्हणतो. तर ज्या वेली जमिनीवर पसरतात त्यांना आपण क्रीपर्स म्हणतो. इथे आपण बघू शकतो की जसं की वॉटरमेलन, पम्पकिन हे क्रीपर्स आहेत आणि ग्रेप वाईन, कुकुंबर, मनी प्लांट ह्या सर्व क्लाइंबर्स आहेत. किंवा रेलरोड क्रीपर आहे, कावली आहे, यासारख्या वेली पण क्रीपर आहेत. तुम्ही कधी अशा वेलींना हातात घेतलं आहे का, त्यांना स्पर्श केला आहे का, तर तुम्हाला एक गोष्ट जाणवेल की या वेलीचं जे स्टेम असतं ते खूप मऊ असतं, सॉफ्ट असतं आणि ते लवचिकही असतं. नसेल हातात घेतलं तर करून बघा. द स्टेम ऑफ अ क्रीपर इज व्हेरी फ्लेक्सिबल, सॉफ्ट अँड ग्रीन. इट ग्रोज रॅपिडली विथ द हेल्प ऑफ अ सपोर्ट. या वेलींचं खोड खूप मऊ आणि लवचिक असतं आणि आधाराने ते खूप भराभर वाढतं. क्लाइंबर्स लाईक द मनी प्लांट अँड कुकुंबर have aerial roots, tendrils that look like a spring. जर तुम्ही काकडी किंवा मनी प्लांटची वेल पाहिली असेल तर त्यांना धाग्यासारखा, स्प्रिंगसारखा भाग असतो, टेंड्रिल्स म्हणतात त्यांना, किंवा त्याला तणाव असंही म्हणतात. आता यांचा त्यांना काय उपयोग होतो, तर त्याच्या आधाराने त्या वाढतात. नाउ लेट अस learn about next type of plants. According to the period of their life cycle, plants are classified as annuals, biennials and perennials. म्हणजे वनस्पतींच्या जीवनचक्रानुसार त्यांचे 3 प्रकार पडतात, वार्षिक, द्विवार्षिक आणि बहुवार्षिक. The life cycle of plants like jawar, sunflower is completed in 1 year. These plants are called annuals. म्हणजे ज्वारी, सूर्यफूल, मका, तांदूळ, गहू अशा वनस्पतींचं जीवनचक्र 1 वर्षात पूर्ण होतं, तर त्यांना आपण वार्षिक म्हणतो. द लाईफ सायकल ऑफ प्लांट्स लाईक द कॅरट, बीटरूट इज ऑफ 2 years. दे आर कॉल्ड बायनियल्स. बीटरूट, गाजर, मुळा अशा वनस्पतींचं जीवनचक्र 2 वर्षात पूर्ण होतं, तर त्यांना आपण द्विवार्षिक म्हणतो. Shrubs like the hibiscus and oleander and trees like mango and gulmohar live for several years and bear flowers and fruit. They are called perennials. तर जास्वंद, घाणेरी किंवा आंबा, गुलमोहर अशा वनस्पती पुष्कळ वर्ष जगतात. त्यांना फुलं येतात, फळं येतात. तर अशा वनस्पतींना बहुवार्षिक असं म्हटलं जातं. आता आपण वनस्पतींना फुलं येतात किंवा नाही येत यावरून त्यांचे काय प्रकार पडतात ते बघूया. प्लांट्स दॅट बिअर फ्लावर्स आर कॉल्ड फ्लावरिंग प्लांट्स. म्हणजे ज्या वनस्पतींना फुलं येतात त्यांना आपण सपुष्प वनस्पती म्हणतो. फॉर एक्झाम्पल रोज, मोगरा, चंपा एट्सेट्रा. व्हाईल द प्लांट्स दॅट नेवर बिअर फ्लॉवर्स आर कॉल्ड नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स. तर ज्या वनस्पतींना कधीच फुलं येत नाहीत अशा वनस्पतींना आपण अपुष्प वनस्पती म्हणतो. फॉर एक्झाम्पल
algae, fern, toadstool, money plant, etc. Non-flowering plants may not have organs like roots, stems, leaves. आणि अपुष्प वनस्पतींना मूळ, खोड, पानं असे अवयव असतातच असं नाही. लेट अस नो अबाउट सम इंटरेस्टिंग थिंग्स. डू यू नो द वर्ल्ड्स लार्जेस्ट फ्लॉवर इज फाउंड इन इंडोनेशिया. The diameter of the flower of the plant Rafflesia arnoldi is about 1 meter. तुम्हाला माहिती आहे का, जगातलं सर्वात मोठं फूल हे इंडोनेशियामध्ये आढळतं. त्या फुलाचं नाव आहे राफ्लेशिया अर्नॉल्डी आणि त्याचा व्यास सुमारे 1 मीटर आहे. आपण इथे पाहू शकतो की ही मुलं त्याच्या बाजूला बसलेली कशी दिसत आहेत. द वर्ल्ड स्मॉलेस्ट फ्लॉवर इज ऑफ द प्लांट कॉल्ड वोल्फिया और डकवीड. इट्स डायमीटर इज ॲज स्मॉल ॲज 0.5 मिलीमीटर. आणि जगातलं सर्वात लहान फूल म्हणजे वोल्फिया हे आहे. त्याचा व्यास फक्त 0.5 मिलीमीटर एवढाच आहे. नाव लेट अस लर्न सम मोर टाईप्स ऑफ प्लांट्स अकॉर्डिंग टू देअर हॅबिटेट्स. म्हणजे हॅबिटेट्स म्हणजे अधिवास. वी सी डिफरंट प्लांट्स ग्रोईंग इन डिफरंट प्लेसेस अराउंड अस. Plants can be classified according to their habitat or the place where they grow. Land, water, marshy areas, deserts and even a big tree are the various habitats of plants. आपल्या सभोवती अनेक वनस्पती वेगवेगळ्या ठिकाणी वाढत असतात. त्यावरून त्यांचं वर्गीकरण केलं जातं. जमीन, पाणी, दलदलीचा भाग, वाळवंट किंवा एखादा मोठा वृक्ष याच्यावर या वनस्पती वाढतात. म्हणजे हॅबिटेटवरून त्याचं वर्गीकरण केलं जातं. I hope all of you understood this. See you in next video. Thank you.